आनंदमयी चैतन्यमयी सत्यमयी परमे आनंदमयी चैतन्यमयी सत्यमयी परमे आनंदमयी चैतन्यमयी सत्यमयी परमे आनंदमयी चैतन्यमयी सत्यमयी परमे आनंदमयी चैतन्यमयी सत्यमयी परमे. सावित्रीच्या प्रवासामध्ये तिला 4 देवता भेटल्या. त्यांचा विचार आपण करणार आहोत थोडक्यामध्ये. जगामध्ये ज्या अनेक प्रवृत्ती कार्य करत असतात त्या या देवतांच्या रूपाने व्यक्त करण्यात आलेल्या आहेत. महेश्वरी ही प्रज्ञान देवता, गॉडेस ऑफ विजडम, स्थैर्य, विशालता, सर्वग्राहक ज्ञानशक्ती, प्रशांत मांगल्य, दया या सगळ्या गुणांनी नटलेली ही महेश्वरी आहे. पण तिचा मूळ संबंध अंतरात्म्याला सत्स्वरूपासारखं घडवणं हे तिचं खरं कार्य. गॉडेस ऑफ विजडम, ज्ञान, प्रकर्षेण ज्ञान, प्रज्ञान, आपण प्रज्ञानम ब्रह्म म्हणतो, आणि ही त्या प्रज्ञानाची शक्ती आहे. त्याच्यापर्यंत नेणारी ही ज्ञानशक्ती म्हणजे माहेश्वरी आहे. माहेश्वरी किंवा गॉडेस ऑफ विजडम. नंतर एक देवता जी सांगितली, 4 देवता तिला भेटलेल्या आहेत. तरी महाकाली ही देवता भव्य रूप, सामर्थ्यशाली, आवेगपूर्ण, क्षात्रभाव, तपशक्ती, वेगवान, जगाला हादरवून टाकणारी शक्ती, दुसऱ्याचा प्रभाव किंवा पराभव करणारी आणि त्यांच्यावर आपला प्रभाव टाकणारी, दुसऱ्याला पराभव करण्याची तिच्यामध्ये तीव्र इच्छा असते, उत्कटता असते. वेगवान असल्यामुळे तिचा कार्य करण्याचा आणि त्याचा परिणाम घडवून आणण्याचा वेगसुद्धा अनाकलनीय असतो. साधकाला आधार, बळ, सामर्थ्य, संकटांना तोंड देण्याचं धैर्य ही मनापासून देते. गॉडेस ऑफ पॉवर, महाकाली शक्ती देवता. महालक्ष्मी, गॉडेस ऑफ हार्मनी, अत्यंत मधुर रूप, अनिवार आकर्षण, मोहून टाकणारं सौंदर्य, सुसंवाद, लयबद्धता धारण करणारी, समृद्ध, सामंजस्य निर्माण करणारी अशी ही देवता आहे. आणि महासरस्वती, गॉडेस जिला म्हटलेलं आहे, देवता जिला म्हटलेलं आहे, ती या सर्वांचं संघटन करून म्हणजे महेश्वरी, महाकाली, महालक्ष्मी या सगळ्यांचं संघटन करून सावधानतेने आणि निर्दोषपणे कार्य करणारी ही महासरस्वती आहे. त्याची शांतपणे निखळ पूर्तता करणारी, किंवा आपण ज्याला योग कर्म सुकौशलम, हे कौशल्याने करणारी प्रत्येक कर्म, कारण ह्या सगळ्यांना संघटित करायचं काम ती करते. हे जे योग कर्म सुकौशलम या पद्धतीने कार्यरत असलेली अशी ही भगवती महासरस्वती आहे. आता भगवती जगन्माता या 4 प्रकारचे गुण स्वतःबरोबर घेऊन या जगामध्ये येते. म्हणजे महाकाली, महालक्ष्मी आणि महेश्वरी, महासरस्वती ह्या आपण सगळ्या ज्या शक्ती बघितलेल्या आहेत या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजे जगन्माता, असं श्री अरविंदांनी वर्णन केलेलं आहे, जिचं आपण मध्ये मध्ये वेगवेगळ्या स्वरूपात स्तवन करत आलो होतो. जय 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 जगन्माऊली, अतिमानसये तुझ्या पाऊली, ती ही जगन्माता.
या चारही शक्ती एकत्रित घेऊन आलेली ती जगन्माता आहे. मानव वेश धारण करून या गुणांना ती जगामध्ये व्यक्त करते. ज्या 3 देवतांनी दर्शवलेल्या आदर्शांना प्रत्यक्ष मूर्त स्वरूप देण्याचं, साकार करण्याचं कार्य महासरस्वती करते. मानवाचं प्रत्यक्ष दैवीकरण करण्याचं कार्य जे आहे ते तिच्या ठिकाणी असतं. आणि त्यामुळे ही जी महासरस्वती आहे ही खरं मानवाचा उद्धार करणारी शक्ती आहे. तिच्याशिवाय मानवाचा उद्धार होणं शक्य नाही, असे विचार शक्तीचे उपासक श्री अरविंद मांडतात. महेश्वरी ही प्रज्ञान देवता आहे. त्यामुळे ज्ञान, आत्मज्ञान जे प्राप्त होतं ते अमरत्व म्हणजे काय हे तिच्यामुळे कळतं. महाकाली जी शक्ती देवता आहे ती आत्म्यापर्यंत पोचवण्याचं बळ देते. त्यावेळेला येणाऱ्या सर्व संकटांना तोंड देण्याचं धैर्य आपल्याला देते. ती महाकाली ही शक्ती देवता आहे. आणि महालक्ष्मी ही समृद्धी, सामंजस्य, सुसंवाद अशा तऱ्हेची ही देवी आहे. असं जे म्हटलं ते म्हणजे ती आपल्यामध्ये सर्व उपासनेमुळे किंवा ध्यानामुळे जी काही साधनं आपण करत असतो त्या अनुसार आपल्याला सद्गुण देत असते. आणि सद्गुण आधी प्राप्त करून नंतर ती त्रिगुणातीत करायला आपल्याला मदत करते. इथे मनाचं उन्मन होण्याच्या प्रक्रियेमध्ये समृद्धी देणारी अशी ही देवी आहे महालक्ष्मी. आणि हे सगळं एकत्रितपणे आल्यानंतर त्याचं नियोजन करून मानवाचं दैवीकरण करणारी अशी ही महासरस्वती आहे. अशा ह्या 4 देवता भेटलेल्या आहेत. खरं म्हणजे या 4 देवता जेव्हा एकत्रित होतात तेव्हा जगन्माऊली अवतरित होते असं श्री अरविंद म्हणतात. पण हे सगळं देवतांच्या बाजूनी जर आपण सांगितलं तर इथे श्री अरविंद आपल्याला मनाच्या 4 शक्तींबद्दल सुद्धा सांगतात. आता त्या ह्याच देवता मनाच्या 4 शक्ती बनून मानवामध्ये अवतीर्ण होतात. त्यात महेश्वरी म्हणजे प्रज्ञान असं सांगितलं मगाशी मी. या 4 शक्तींच्या आवरणामध्ये आत्मतत्व आहे. आणि प्रज्ञानम ब्रह्म हे उपनिषदातल्या 4 महावाक्यांपैकी एक आहे. आता आपण जर महावाक्यांच्या दृष्टिकोनातनं या 4 देवतांचा विचार केला तर आपल्याला, आणि तो पुन्हा आपल्या श्री अरविंदांच्या मनाच्या 4 शक्तींबरोबर जोडला तर आपल्याला नक्की लक्षात येईल की हे दैवीकरण म्हणजे नक्की काय आहे, हे अमरत्व म्हणजे नक्की काय आहे, ही शक्ती जी अवतरित झालेली आहे ती म्हणजे काय आहे, आणि त्या सत्यवानाला सावित्री घेऊन आले म्हणजे काय आहे. हे सगळे आपले मनाचेच भाव आहेत. इथे प्रज्ञानम ब्रह्म हे उपनिषदातल्या 4 महावाक्यांपैकी एक आहे. आणि महावाक्यांच्या दृष्टिकोनातनं विचार करता भौतिक मन, फिजिकल माइंड ज्याला श्री अरविंद म्हणतात, ते भौतिक मन जे आहे त्यामध्ये दैवी कृपा ग्रहण करण्याची शक्ती सीमित असते. तिथे ती शक्ती नसते, कारण सगळं बाह्य विश्वामध्ये हे भौतिक मन गुंतलेलं असतं. हे भौतिक मन कसं असतं वगैरे ह्या 4ही गोष्टी ह्याच्या आधी आपण पाहिलेल्या आहेत. हे भौतिक मन जे आहे हे फार सीमित असतं. तिथे साधना, अभ्यास, शास्त्रविचार, मनबुद्धी या सगळ्यांचं एकत्रीकरण होऊन हे सीमित असलेलं मन असीम करण्यासाठी सर्वम खलु इदम ब्रह्म या महावाक्याची अनुभूती घ्यायची आहे. म्हणजे प्रज्ञानम ब्रह्म हे सर्व ब्रह्मच आहे हे आपल्याला माहिती झालंय. पण सर्वम खलु इदम ब्रह्म या वाक्याची अनुभूती घ्यायची आहे. आणि सर्वम खलु इदम ब्रह्म हे 4 महावाक्यांपैकी अभ्यास वाक्य आहे. हे अभ्यास वाक्य आहे. इथे आपली जागृती आहे. आणि मग नंतर ही जागृती ज्या वेळेला होते तेव्हा भौतिक मन थोडं उच्च स्तरावर जातं, ज्याला आपण म्हणजे फिजिकल माइंड जे आहे, भौतिक मन आहे, त्याच्यामध्ये जागृती येते.
सर्वम खलु इदम ब्रह्म या अभ्यास वाक्यामुळे त्याच्या सहाय्याने मनाचं उन्नयन होतं, ते थोडं वरच्या स्तरावर जातं आणि ते मन उच्चतर मन ह्यापर्यंत जातं. उच्चतर मनापर्यंत जातं, म्हणजे हायर माइंड, ज्याला श्री अरविंद हायर माइंड असं म्हणतात. आणि हे हायर माइंड जे आहे त्या मनाचं प्रमुख लक्षण काय आहे, तर विशालता, व्यापकता, जागृती हे त्याचं प्रथम लक्षण आहे. आणि तिथे अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मी ब्रह्म आहे, या महावाक्याचा बोध होतो. हा बोध, हे बोधवाक्य आहे की अहम ब्रह्मास्मी, याचा मला कळायला लागतं, याची अनुभूती येते, अनुभव येतो. ते अनुभव वाक्य आहे असं म्हटलं तरी हरकत नाही, किंवा मला हा झालेला बोध आहे म्हणून बोधवाक्य म्हटलं तरी हरकत नाही. पण अहम ब्रह्मास्मी ही ज्ञानाची अवस्था नाही, कारण तिथे अहम आहे. त्यामुळे मन आणखीन थोडं उच्च स्तराला जावं लागतं, ते म्हणजे प्रदीप्त होतं. प्रदीप्त मन, हे प्रदीप्त मन जे आहे, सातत्याने जेव्हा मी या बोधवाक्याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करते, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, कारण हा अहम माझ्या जन्मापासून मला जखडलेला आहे. तो अहम आणि अस्मी कसा दूर करायचा, ते सोहम हंसा, त्याप्रमाणे तो करावा लागतो, अजपाजपाप्रमाणे. आता त्यानंतर मग मनाचं आणखीन थोडं उच्च स्तर प्राप्त होतो, ज्याला आपण प्रदीप्त मन, इल्युमिनेट माइंड असं म्हणतो. ते इथे वैचारिक संघर्ष नसतो. ही स्वप्नावस्थाच आहे, पण ज्ञानाची आहे, अज्ञानाची नाही. त्यामुळे ही ज्ञानाची स्वप्नावस्था आहे. इथे सद्गुरू आपल्याला या स्वप्नामधनं जाग करतात आणि उपदेश करतात. तत्वम असी, अरे ते तूच आहेस, जे अहम ब्रह्मास्मी म्हणतोय ना, ते तूच आहेस. हा महावाक्यांपैकी हे उपदेश वाक्य आहे. या उपदेशानंतर अंतर्ज्ञानात्मक मन जे आहे, ती अवस्था प्राप्त होते सद्गुरूंनी हात दिल्यानंतर. पण हे जे अंतर्ज्ञानात्मक मन आहे, ही सुद्धा तुर्या अवस्था ज्याला आपण म्हणतो, ती अवस्था आपल्याला प्राप्त होते. ती मौनाची अवस्था आहे. सत्याचा प्रकाश ग्रहण करण्याची पात्रता याच्यामध्ये आहे तुर्या अवस्थेमध्ये. पण द्वैत अद्वैत यातून बाहेर पडल्याशिवाय शून्य अवस्थेत मनुष्य जातो, त्यावेळेला म्हणजे ह्या तुर्या अवस्थेमधनं तो शून्य अवस्थेमध्ये जातो. कारण तुर्या अवस्था ही ज्ञानाची जरी अवस्था आपण म्हटलं तरी सुद्धा अज्ञानाचा समावेश तिथे असतो, कारण तिथे द्वैत आहे. समर्थ म्हणतात तुर्या म्हणजे प्रत्यक्ष द्वैत, त्यामुळे तिथे द्वैत आहे. त्यामुळे इथे आत्ता पूर्ण ज्ञान, आत्मज्ञान, म्हणजे माझंच मला स्वतःचा अंतरात्मा ओळखणं, हे इथे झालेलं नाही. इथे द्वैतावस्था आहे. आणि तुर्या अवस्था ही माया आणि ब्रह्म यांचे मधली जर रेषा आपण आखली तर त्यावर उभा असणारा माणूस म्हणजे तुर्या अवस्था. तो मायेकडेही पाहू शकतो, तो ब्रह्माकडेही पाहू शकतो, म्हणून ही द्वैताची अवस्था आहे. इथून पुढे बाहेर पडून शून्यावस्थेमध्ये मनुष्य जातो. हा शून्यावस्थेचा प्रवास बिकट आहे, जो सावित्रीने केलेला आपण बघितलेला आहे. तिथे अधिमानस म्हणजे ओव्हर माइंड ही अवस्था येते. ही पूर्णपणे रिक्त अवस्था असते. पण त्या रिक्त अवस्थेतून त्या भरीव शून्याकडे, म्हणजे शून्य ते महाशून्य, हा प्रवास इथे सुरू होतो, ओव्हर माइंडच्या इथे. अधिमानस अवस्था, इथे त्या शून्यावस्थेच्या प्रांतातून बाहेर पडलं की मग ज्ञान होतं, आत्मज्ञान होतं, उन्मनी अवस्था. समर्थ ज्याला म्हणतात, उन्मनी अवस्थेचा प्रांतू ते तुझे स्वरूप. हे आत्मस्वरूप, स्वस्वरूप प्राप्त होणं, म्हणजे इथे जर आपण ज्ञानदेव म्हणतात त्याप्रमाणे ज्ञान विज्ञान दोन्ही मुरावं लागतं. मला ज्ञान झालं याच्यात त्रिपुटी आहे, ती इथे उपयोगाची नाही.
त्यामुळे हे ज्ञान आणि विज्ञान दोन्ही मुरावं लागतं. त्यावेळेला अतिमानस म्हणजे सुपर माइंड, इथे ईश्वरी कृपेचा हात मिळतो. म्हणजे आपली जी उन्नयन अवस्था आहे मनाची, ती भौतिक मनापासून सुरू होते. भौतिक मनानंतर उच्चतर मन, उच्चतर मनानंतर प्रदीप्त मन, प्रदीप्त मनानंतर अंतर्ज्ञानात्मक मन आणि अंतर्ज्ञानात्मक मनानंतर अधिमानस अवस्था आणि मग अतिमानस सुपर माइंड. इथे ईश्वरी कृपेचा हात मिळतो. परब्रह्माशी एकरूपता येते आणि अयम आत्मा ब्रह्म हे चौथं महावाक्य घोषवाक्य आहे. हा घोष आपल्या अंतर्मनामध्ये सुरू होतो आणि इथे खरं म्हणजे श्री अरविंदांच्या अवतरणाला प्रारंभ होतो. आणि ते अवतरण म्हणजे सत्यवान सावित्रीच्या रूपाने झालेलं श्री अरविंद यांच्या सावित्री महाकाव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि हेच जे आहे ते अवतरण जेव्हा होतं तेव्हा भगवंत आपल्याला हात देत असतो. आपण आरोहण करून चाललेलो असतो आणि त्या ठराविक बिंदूला त्याचं अवतरण सुरू होतं. तिथे अमरत्व आहे. सावित्रीचं अवतरण हे सुखासाठी, उन्नतीसाठी, आत्मज्ञान प्राप्त करून मिळणाऱ्या अमरत्वासाठी झालेलं होतं. हे अमरत्व आपण या अमरत्वाचा अर्थ आधीही पाहिलेला आहे, पण आता आणखीन एक त्याचा अर्थ असा आहे जो तो याप्रमाणे आहे की समाजाच्या स्मरणामध्ये आपलं नाव, आपले विचार, आपलं कर्तृत्व दीर्घकाळपर्यंत टिकणं, ही जी भावना आहे ती भावना वाईट नाही आहे. कारण या विचारांचा जन्म जरी एका व्यक्तीच्या मनात झाला तरी तो विचार, त्याची अभिव्यक्ती त्याच्या वाणीतनं, त्याच्या लिखाणातनं तो जो विचार करतो तो विचार त्याच्या एकट्याचा राहत नाही, तो व्यापक होतो. तेव्हा ज्याने तो विचार केलेला असतो त्याला अमरत्व येतं. आपण थोडासा याचा उलगडा करूया. महर्षी व्यासांनी 18 पुराणं लिहिली. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली. समर्थांनी दासबोध तुकारामाची गाथा. ही अशी अनेक उदाहरणं आहेत की त्या त्या संतांच्या त्या वाङ्मयीन मूर्ती आहेत. त्यांचे विचार, त्यांचं कर्तृत्व, हे त्यांचे जे विचार आहेत ते त्यांच्या एकट्याच्या मनातून निर्माण झाले असले, ती अभिव्यक्ती जरी त्यांच्या मनातून निर्माण झाली असेल, वाणीतून निर्माण झाली असेल, लिखाणातून झाली असेल, पण तो त्यांच्या एकट्याचा विचार न राहता तो विचार व्यापक रूपाने सगळीकडे पसरतो. हे जे चिरकाल टिकणारं आहे, हे श्रेयस विचार प्रदान करणारे जे ग्रंथ आहेत ते या लोकांनी लिहिलेत. ते त्या ग्रंथांमुळे अमरत्व प्राप्त झालेले लोक आहेत. समर्थ रामदास जे म्हणतात मरावे परी कीर्ती रूप उरावे, हे अमरत्व आहे. भगवान बुद्ध सांगतात स्वतःचं निर्वाण करा म्हणजे अमरत्व मिळेल. इथे ते स्वतःचं निर्वाण करा म्हणजे स्वचं निर्वाण करा. तुकाराम महाराज सांगतात आपुले मरण पाहिले म्या डोळा. थोडक्यात अहंभावाचं निराकरण करून आपले विचार सर्वांपर्यंत सर्वदूर आपल्या पश्चात सुद्धा पोचवणं, याला अमरत्व म्हणतात. हाही एक भाग अमरत्वाचा आहे. सामाजिक दृष्टिकोनातनं सावित्री ही व्यक्तिरेखा, आपण पुन्हा कथेकडे येऊया. ही जी व्यक्तिरेखा आहे ती स्वर्ग आणि पृथ्वी यांना जोडणारा प्रेमस्वरूप तेजस्वी असा बळकट पूल आहे. हा पूल आत्मतेजाने भारावलेला आहे. निष्ठा आणि श्रद्धा याची बळकटी त्यांना आहे. अमरत्वाकडे नेणारी ही शक्ती आहे आणि हे प्रेमस्वरूप जे आहे ते नारदीय भक्ती सूत्राप्रमाणे सा प्रेमस्वरूप आहे. निरपेक्ष, निस्वार्थ, निर्लेप, निष्काम असं प्रेम आहे. अश्वपतींच्याकडे जन्माला येणारी सावित्री हे त्या शक्तीचं रूप आहे, जगन्माऊलीचं रूप आहे. आणि अश्वपतींना ती शक्ती स्वार्थासाठी नको होती, ती सर्वांच्या कल्याणासाठी हवी होती. आणि त्यासाठी त्यांनी आरोहण केलेलं होतं, ते वर वर गेले होते.
तेव्हा पृथ्वीला हे चैतन्य पेलता येणार नाही. मी ती शक्ती बनून तुझ्या घरी अवतरण करीन, असं जगन्माऊलीने सांगितलं होतं. यथावकाश सर्व शक्तिनिशी सावित्री मानव रूपात अवतरली होती. पुढे तिला या कार्यात मदत करणारा तिचा पती सत्यवान मिळाला, जो सत्य वहन करून आणण्यासाठी सक्षम होता. मानव अवतार धारण केल्यामुळे तिलाही सत्यवानाच्या मृत्यूनंतर यमाशी झगडावं लागलं होतं. आणि ते झगडताना तिने स्वतः सुद्धा भौतिक मनते अधिमानस हा प्रवास केलेला होता. आपलं मानवीय नाम रूप तिने हळूहळू दूर केलं होतं आणि शून्य ते महाशून्य प्रवास करून अतिमानसाच्या निकट गेली होती. या प्रवासामध्ये यमदेवांनी तिची अत्यंत कठीण परीक्षा घेतली. वारंवार तिला परत जायला सांगितलं. त्यांनी हेही सांगितलं की सर्व लहान सहान सुख पृथ्वी मर्त्य माणसाकरता राखूनच ठेवत असते आणि त्याच्यातच माणसाला गुंतवते. पण एखादाच असा निघतो ज्याला सर्व सुखाच्या पार असलेल्या आनंदाची तहान लागते. मनुष्याणाम सहस्रेषु असा एखादाच असतो. आता हा सत्यवान होता, ज्यांनी सावित्रीला लहानपणची जेव्हा गोष्ट सांगितली होती की मला एक देवता भेटली, हे आपलं झालेलं आहे, मला एक देवता भेटली, तिच्यामध्ये मी बांधलो गेलो आणि मला ती एक प्रकारची तहान लागली होती. हे जे आहे ना, हे सुखाची तहान लागणं, हे मनुष्याणाम सहस्रेषु एखाद्यालाच असतं. हे सगळं जे आहे ते सावित्रीची आत्तापर्यंतची आलेली कथा आहे. आता ह्याच्यातूनही पुढे गेल्यावरती यमदेव तिला म्हणतात, हे जे सगळं तुझं चाललंय की हे मी सगळ्यांना देणार आहे, ही शक्ती देणार आहे, अमरत्व देणार आहे, हे सगळं सर्वांना देण्याची तुझी कल्पना अजूनही मला काल्पनिकच वाटते. जग हा एक विरोधाभास आहे. त्याच्या जवळ असलेलं त्याला सापडत नाही, तर हे काय त्यालाच तू देणार? त्याच्या जवळ असलेलं हे त्याला सापडत नाही. आपल्याच आत असलेलं आपलं आत्मतत्व आपण तरी कुठे ओळखतोय? ते आपल्या अतिनिकट आहे, पण तरी ते आम्हाला अति दूर असल्यासारखं वाटते. हे सगळं संवाद झाल्यानंतर सावित्री म्हणाली, स्वर्गातील सूर्य देखील मृत्यू आणि काळोख यातून मार्ग काढतोच ना. माझं मन त्या चिरंतन सूर्याकडून प्रकाशित झालेलं आहे. मी सूर्यकन्या सावित्री आहे. माझ्या चैतन्याने मिळवलेलं स्वातंत्र्य मी सगळ्यांकरता मागवतेय. तिच्या दैवी शक्तीची मनोमन खात्री तशी यमदेवाला पटलीच होती आणि म्हणून त्यांनी विचारलं, हे मानवा, तुझ्यातलं हे चैतन्याचं बळ मला दाखव तरी. ती शक्ती स्वरूपिणी महन माता तुझ्याजवळ असेल तर तिचं मुख तरी मला दाखव. अगं मी तिची पूजा करीन. तुझं तेजस्वी रूप जे खरोखरी आहे ते मला दाखव. आणि त्याच्यात तो असं म्हणतो, हक्क मागसी तरी आपुले बल तू मजला दावी. उघड करी तू रूप आपुले जे म्हणसी दैवी. तव आत्म्याची सामर्थ्याची ओळख जरी पटली, सत्यवान मी देईन तुझला प्रतिज्ञाच केली. त्यावरती सावित्री त्याला सांगते, यमदेवते, अगं तुझं सामर्थ्य कालातीत आहे हे मी मान्य केलंय, पण तू जे आत्ता मला माझी शक्ती दाखवायला सांगतोयस ती शक्ती तुला सुद्धा अजिबात पेलवणार नाही. आता सावित्रीमध्ये या चारही देवतांची शक्ती एकवटलेली होती, म्हणून ती सांगते, यमदेवता, अरे तुला सुद्धा ही माझी शक्ती पेलवणार नाहीये, तेव्हा आता तूच माझ्या मार्गातनं पहिला बाजूला हो. सत्यवानही मुक्त करीतो आत्मा विश्वाचा, स्वामी होईल निज दैवाचा तसा जीवनाचा. प्रतिनिधीच तो मनुष्याचा परी देवाच्या घरचा. भगवंताने आम्हा धाडिले हेतू कार्याचा. ज्ञानतेज हे परस्परांचे पतिपत्नी होय. शाश्वत आहे वधूतयाची शाश्वत वर होय. इथे सत्यवान सावित्री हे दाम्पत्य ईश्वरी कार्य करण्याकरता आलेलं असून दोघांनी एकत्र मिळून कार्य करायचंय. त्यामुळे यमाने आता आमच्यामध्ये येऊ नये.
मृत्यूवर मात करून मी अमरत्वाकडे जाणारी शक्ती आहे आणि सर्व मानव जातीचा उद्धार हेच माझं ध्येय आहे. सत्यवान हा विश्वाचा प्राण आहे आणि मी त्याची शक्ती प्राणेश्वरी आहे. आमचं एकमेकांवरचं प्रेम असं मर्यादित संकुचित नाही, ते विश्वव्यापक आहे. सर्वांना जवळ घेणारं, सर्वांना सामावून घेणारं असं आहे. मी मानव आहे, पण माझ्या मानवतेमध्ये माणसाचा दिव्य क्षणच ठेवलेला आहे. देवाच्या दिव्य शांतीकडे नेणारा तो चैतन्यमय स्पर्श म्हणजे मी आहे. अवताराची माझी शक्ती पेलवेन तुझला, मार्ग मोकळा करी तू माझा, आडवा न ये मला. सावित्रीच्या मुखावरती एक दिव्य तेज झळकून आलं. सहस्र फणांची जी प्रचंड कुंडलिनी शक्ती आहे ती सर्व चक्र भेदन करून सहस्राकार चक्रापर्यंत, मूलाधार चक्रापासून निघालेली सहस्राकार चक्रापर्यंत येऊन विसावली. जणू काही ती दिव्य शक्ती स्वर्गातून आरोहण करून पृथ्वी तलावरती विसवली होती. सावित्रीच्या तेजाने यमसुद्धा दिपून गेला. ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाच्या भाषेत सांगायचं झालं तर हे दोघं देवोदेवी आहेत, शिवशक्ती आहेत. तर शंकराचार्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर हे माया ब्रह्म आहे. मायेशिवाय ब्रह्म व्यक्त होत नाही आणि परब्रह्माशिवाय माया कार्य करू शकत नाही. अशीच ही माया ब्रह्माची सत्यवान सावित्रीची जोडी आहे, जिला कोणी विलग करूच शकत नाही. म्हणून हे शाश्वत पती पत्नी आहेत. अखेर यमाला कळलं की आता माझा पराभव अटळ आहे. त्यावेळेला तो म्हणतो, अखेर कळले यमा पराभव अटळची तो आहे, जीवात्म्याला भक्षावे हा हेतू पूर्ण फसला आहे. या सावित्रीला आणि या सत्यवानाला तो भक्षून टाकणार होता, त्याचं भक्षण करणार होता, पण आता ते जमणार नाही हे त्याला कळलं. त्याची चूक त्याला समजल्यावरती मग मात्र सावित्री त्याला म्हणते, हे मृत्यू, तू माझी सावली आणि साधन आहेस. मी जरी शक्ती असले तरी तू माझी सावली आणि साधन आहेस. मानवाला घाबरवण्यासाठी मी तुला हे भयंकर रूप दिलंय. माणसाला वेदना, दुःख आणि भीती दाखवणारी धारदार तलवार जी आहे ना मृत्यूची, ती मीच तुझ्या हाती दिली आहे. आपलं जीवन कसं अशाश्वत आहे, नश्वर आहे याची जाणीव माणसाला व्हावी म्हणून मीच तुझी योजना केलेली आहे. त्याला नश्वरतेची जाणीव देऊन दिव्यत्वाचा प्रवास करायला तूच तर प्रेरणा देतो. आणि हे नेमकं तुझं जे कार्य आहे त्याला शक्ती देणारी सुद्धा मीच आहे. हे तुझं कार्य मात्र तू चालूच ठेव. निसर्गाचं अनिवार्य नियम जे आहेत निसर्गाचे, ते आपल्याला पाळायलाच हवेत. निसर्ग नियमाप्रमाणे वागून अपवाद न होता, विचलित न होता काम करण्याची तुझी अनिवार्यता तू तशीच टिकवून ठेव, कारण मृत्यू हे एक सत्य आहे. श्री अरविंद म्हणतात, आपण एक पाऊल पुढे गेलो तर भगवंत 10 पावलं पुढे येतो. जेव्हा जीवात्म्याकडून आरोहण होतं तेव्हाच परमात्म्याकडून अवरोहण होतं. आरोहणामध्ये मनाने दीर्घकाळ साठवलेले वासना, कामना यांची जी सगळी जमा झालेली ओझी, मी माझेची सगळी जी ओझी असतात ती सगळी काढून टाकण्याची प्रक्रिया त्याच्यामध्ये आहे. म्हणजे चित्तशुद्धी होण्याची. आणि चित्तशुद्धी होऊन हे पात्र म्हणजे शरीर सत्पात्र होतं. व्यक्ती उत्क्रांत होऊन एका ठराविक बिंदूला पोहोचते. तिथे ही क्रिया शांत स्तब्ध होते आणि तिथे भगवंताचं अवतरण होतं आणि मनुष्याचं, मानवाचं आरोहण संपतं, भगवंताचं अवतरण सुरू होतं. जीवात्मा आणि परमात्म्याचं मिलन होतं. श्री ज्ञानदेवांनी याचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे. ज्ञानदेवांच्या भाषेत सांगायचं झालं तर 15.5 या रजतवाणी अशी ही स्थिती आहे. 15.5 या रजतवाणी. पूर्वी म्हणायचे ना, कसं अगदी 16 आणे खणखणीत सोनं आहे. ते जे 16 आणे आहे ना, त्याचा उल्लेख श्री ज्ञानदेवांनी केलेला आहे. आणि ते 15.5 या रजतवाणी असं म्हणतात. आपण 15 आणे आपली तयारी केली
की तो जो सगळ्यात शुद्ध स्वरूपात 16 आणे असलेला जो असतो ना, ते आत्मतत्व 15.5 वरती येतं. म्हणजे थोडंसं शबल होतं, अवतरित होतं, अवरोहण करतो आणि आम्ही 15 पर्यंत गेलेलो असतो. त्या 15 पर्यंत गेलेल्या भक्ताला तो हात देतो आणि 15.5 वरती आणतो. तेव्हा तिथे त्या दोघांची भेट होते. भक्त साधना, चित्तशुद्धी आदी मार्गाने मनाचं उन्मन होण्याचा प्रयत्न करतो आणि ती स्थिती पूर्णत्वाला जात असताना भगवंत त्याच्यासाठी सद्गुरू रूपाने शबलत्व धारण करून अवतरतो. अशा पद्धतीचं हे सगळं आरोहण आणि अवतरण मनाच्या प्रक्रियांवरती कसं आधारित आहे आणि तो प्रवास सावित्रीने कसा केला याचं सगळं रूपक म्हणजे श्री अरविंदांची सावित्री आहे. आता ह्या अश्वपतींचा योग हा आरोहणाचा उत्क्रमणाचा होता, तर सावित्रीचा योग अवरोहणाचा आहे. दोघांचं मिलन झालं की मानवाच्या जीवनातली उत्क्रांती जिथे अडकून पडली होती तिथे ती मोकळी होते आणि ज्याला दैवी भवन म्हणतात तो मार्ग इथे आहे. सावित्रीने यमाकडून सत्यवानाचा प्राण परत मिळवला. वनातल्या आपल्या मूळ स्थानी ती परत यायला निघाली. सावित्रीच्या जीवनातला हा चिरायू दिवस होता. सत्यवानाचं निचेष्ट शरीर ती जिथे सोडून गेली होती तिथे ती परत आली. ईश्वराचं ओज, तीव्र शक्ती असलेला असा तिचा स्पर्श होताच सत्यवानाने डोळे अलगद उघडले. तिच्या स्पर्शाने सत्यवान जिवंत झाला. त्याच्या शरीरात चैतन्याची लहर चमकून गेली. सत्यवान जागा झाला. त्याच्या लक्षात येईना की सकाळी झाडावरून पडल्यामुळे डोक्यामध्ये ज्या असंख्य वेदना होऊ लागल्या होत्या तेव्हा सावित्रीच्या मांडीवर डोकं ठेवून मी पहुडलो होतो आणि त्यावेळेला मला काळीक भिन्न सावली दिसली होती. पुढे काय झालं हे काही त्याच्या लक्षात येईना. म्हणून सावित्रीला त्यांनी विचारलं. तेव्हा सावित्री म्हणाली, आपल्याला जे मृत्यूचं भयंकर स्वप्न पडलं होतं ते खरंखुरंच होतं. आपण अनेक प्रदेश ओलांडून त्या भगवंतापर्यंत थेट पोचलो. त्याच्या द्वारी उभं राहिलो आणि त्याच्याकडे आग्रह धरला. त्यांनी आपल्याला मुक्त केलं. मृत्यूवर विजय मिळवून आता आपण पृथ्वीवर परत आलो. देवाचं प्रेमस्वरूप आपण एकत्वाने शोधूया. आपल्याला मिळालेला हा अमरत्वाचा आनंद सर्वांना देऊया. संत आपल्यासाठी हेच कार्य करतात. सत्यवान आता खरोखरच अमृतस्य पुत्र झाला होता. सत्याचं वहन त्यांनी केलं होतं. सत्यवानाला सावित्रीच्या दिव्यत्वाचा साक्षात्कार झाला होता. अशाश्वताच्या पाशातून मुक्त होऊन शाश्वताची अनुभूती तो घेत होता. पृथ्वीवर परस्परांच्या मदतीने पृथ्वीचं नंदनवन बनवायचं होतं दोघांनी मिळून. सावित्रीला दिव्य आत्मदर्शन झाल्यामुळे ती अंतर्बाह्य बदलून गेली होती. अंतरंगातला आत्म्याचा स्वयंभू दिव्य तेजाने ती झळाळू लागली होती. प्रभूचं आपल्या अंतःकरणात आगमन व्हावं म्हणून ते आधी स्वच्छ आणि पवित्र करावं लागतं हे तिच्या वृत्तीतून प्रगट होत होतं. सावित्री विश्वाकार झाली होती. पक्ष्यांचं पूजन हे तिच्यासाठी मंगल स्तोत्र होतं. पशुपक्षी आपापल्यातलं वैर विसरून गुण्या गोविंदाने एकत्र बागडू लागले होते. पूर्वी ऋषींच्या आश्रमामध्ये असं जीवन असायचं. अशी व्यक्ती आपल्या सभोवतालचं वातावरण सुद्धा आनंदमय करून टाकते. संत येती घरा तोची दिवाळी दसरा ते म्हणतात ते यासाठीच. हे सावित्रीने आपल्या कृतीतून सर्व दाखवून दिलं होतं आणि त्यांच्या परतीचा मार्ग सुरू झाला होता. वनातून घरी जाताना सावित्रीला मशाली दिसू लागल्या. आनंदाचं वातावरण, सुखद गलबला असं सगळं ऐकू यायला लागलं. इकडे राजा द्युमसेन, राणी शैब्या, सरदार, वनातले मुनी सगळेजण हा वृत्तांत ऐकायला उत्सुक होते. सर्वजण त्यांचं स्वागत करण्यासाठी जमले होते. रथ, घोडे, सरदार हे सगळं पाहून सत्यवान सावित्रीला आश्चर्यच झालं आणि आनंदही झाला. दोघांना आलेलं पाहताच पिता द्युमसेन
यांनी सत्यवानाला विचारलं, अरे हे सगळं साम्राज्य, ही दृष्टी मला मिळाली, हा सर्व आनंद मला होत असताना तुम्ही दोघं कुठे गेला होतात? तुमच्या दोघांमुळे हे सगळं जीवन माझं आनंदमय होणार आहे. हे सत्यवानाने ऐकल्यानंतर तो म्हणतो, हे सगळं तुमच्या सुनेला सावित्रीलाच विचारा. ती ह्या सगळ्याला कारणीभूत आहे. सावित्रीने सर्व वृत्तांत आदराने नम्रतापूर्वक सर्वांना सांगितला. कथनाच्या ओघामध्ये आपल्या पतीला लग्नानंतर 1 वर्ष झाल्यानंतर मृत्यू येणार आहे, हे महर्षी नारदांनी सांगितलं होतं, याचाही उल्लेख तिने त्या कथनामध्ये केला. आपल्याला यमदेवानी 5 वर दिल्याचं पण तिने सांगितलं. सासऱ्यांची गेलेली दृष्टी परत यावी, त्यांचं गेलेलं राज्य परत मिळावं, हे 2 वर त्यांच्यासाठी. वडिलांना आणि आम्हाला 100 पुत्र व्हावेत, हे 2 वर आमच्यासाठी. आणि माझा पती जिवंत होऊन मला परत मिळावा, हा महत्त्वाचा 5वा वर मागितल्याचा वृत्तांत सुद्धा तिने सांगितला. राजा द्युमसेन, राजपुत्र सत्यवान, राणी शैब्यासह सावित्री आणि आजूबाजूला सगळं सैन्य, असे सगळेजण राजधानीला परत आले. सेनेच्या जय जयकारांनी सर्व वातावरण भरून गेले. सर्वजण या अपूर्व दृश्याचं आनंदाने दर्शन घेत होते. असं हे सावित्रीच्या जीवनातलं महत्तेचं, तेजाचं, अलौकिक कर्तृत्वाचं आख्यान महाभारताच्या वनपर्वात आलेलं आहे. या सत्यवान सावित्रीला वेगळं रूपक देऊन श्री अरविंदांनी त्याची गुणवत्ता, त्याचं वैभव, त्याचं तेज, कर्तृत्व आणि या गोष्टीचं कथानक एका उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. त्यामुळे या दृष्टिकोनातनं, आपल्या मानसिक प्रवासाच्या दृष्टिकोनातनं ही कथा जर आपण पाहिली, तर पुराणातली वानगी दाखल न राहता ती त्यामागचा गूढार्थ आपल्याला समजतो आणि तो गूढार्थ आपल्यासाठी, आपल्या जीवनासाठी, मग स्त्री असो किंवा पुरुष असो, मानवतेसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा या सत्यवान सावित्रीला, शिवशक्तीला, माया ब्रह्माला आणि त्याच्याशी एकरूप होणाऱ्या आपल्या सर्वांना, कारण आपण सर्व अमृतस्य पुत्र आहात, या सगळ्यांना वंदन करून मी इथेच थांबते. ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.